पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 मे रोजी जरीपटका निवासी मधुकर बागडे यांची हत्या करण्यात आली होती। त्यांच्या भावाच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणाचा समांतर तपास क्राइम ब्रांच द्वारे सुद्धा सुरू होता। पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने व तांत्रिक माहितीच्या आधारे जबलपूर बायपास रोड जवळील तरोडी गावाजवळील एका संशयास्पद इसमाला ताब्यात घेतले व विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। 25 वर्षीय आरोपी चेतन राजहंस लोणारे नंदनवन झोपडपट्टी येथील राहणारा आहे व गुन्हा केल्यापासून तो फरार होता। आरोपीला पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 482/24 कलम 302 भादवी असा हा 23/5/24 रात्रीच्या दरम्यान मधुकर बागडे राणा जरीपटका यांचा खून झाला होता। त्यांच्या भावाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पाचपावली येथे गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास पोलीस स्टेशन पाचपावली आणि क्राइम ब्रांच पण करत होते। त्यातील आरोपी अद्यापर्यंत फरार होता। तर काही तांत्रिक पुराव्याच्या याच्यावर काम करून सायबरच्या मदतीने आणि काही फिजिकली आम्हाला काही आमचे गोपनीय सोर्सेसनुसार आज जबलपूर हायवे बायपास आहे तरोडी गावाचे शेत शिवारास एक आहे असं झोपलेलं झाड असं त्याची माहिती मिळाली। त्यावरून आम्ही गेलो, त्याला ताब्यात घेतलं, विचारपूस केली। त्यानं कबूल केलं की यस त्यानं कबूल केलं की त्यानं स्त्री हत्या केलेली आहे। आरोपीचं पूर्ण नाव चेतन राजहंस लोणारे, वय 25 वर्ष, राहणार भांबोरे यांच्या घरी किरायाने नंदनवन झोपडपट्टी आणि नंदनवन तिथे तो राहतो आणि डायनाकेम मॅग्नीज कंपनी आहे तिथे तो नाईटची शिफ्ट हेल्पर म्हणून काम करतो आणि गुन्हा घडला तेव्हापासून असाच बाहेर तो भटकत होता। आज रोजी त्याला ताब्यात घेतलं, विचारपूस केली आणि प्रायमा फेसी कबूल केलेला आहे। त्यामुळे पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पाचपावली येथे वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी पोस्ट पाचपावलीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। रेकॉर्ड तपासणी केली असता तो स्वतः एकटाच राहतो रूमवर। आई वडील लहानपणी मरण पावलेले आहेत। प्राथमिक तपासात त्याच्यावर काही गुन्हे असं काही म्हणजे निष्पत्तास आलेलं नाही, परंतु पुढील अजून चौकशी व तपास सुरू आहे।